शनिवार 25 जुलैला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। त्यासाठी जेनझी तरुणांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं। देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं झाली। या आंदोलनात चर्चेत राहिलेली गोष्ट होती पोस्टर्स। आंदोलकांनी मीम्स, व्हायरल गोष्टींचे रेफरन्स वापरून वाढीव पोस्टर्स तयार केले। पण गर्दीत एक पोस्टर लक्ष वेधून घेत होतं। पोस्टरवर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरचा फोटो होता आणि गंभीरच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। आता जिंझी नसलेल्या पोरांना आठवत असेल की याआधी भारतातल्या क्रिकेट चाहत्यांनी असा विरोध कोणत्या कोचला केला असेल तर तो होता ग्रेग चॅपल। आता गंभीर रडारवर आलाय, पण थेट आंदोलनात गंभीरच्या विरोधातले पोस्टर्स लागणं, गंभीरच्या राजीनाम्याची मागणी करत गौतम इट्स डन ब्रो अशा कॅप्शन्स टाकणं हे अचानक का सुरू झाले? गंभीरवर एवढा राग का? आणि गंभीरच्या राजीनाम्यासाठी हालचाली होत आहेत का? त्याचा राजीनामा होणं शक्य आहे का? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। गौतम गंभीरचा राजीनामा मागितला जाण्याचं पहिलं कारण म्हणजे रोहित आणि कोहलीचं करिअर। वर्ल्ड क्रिकेटमधले सगळ्यात मोठे सुपरस्टार्स। कोहलीचं स्वप्न होतं टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 रन्स पूर्ण करायचं। कोहलीला फक्त 770 रन्स हवे होते। कोहलीच्या स्टेटसचा प्लेअर 2-3 सिरीजमध्ये एवढा स्कोर सहज करू शकला असता। ऑस्ट्रेलिया टूरवर असताना त्याने 100 सुद्धा लावलेला, पण त्याच सिरीज नंतर तो अचानक रिटायर झाला। रोहित सुद्धा टेस्ट क्रिकेटमधून असाच तडकाफडकी रिटायर झाला, पण त्याच्या बाबतीत मेन विषय होता कॅप्टन्सी आणि वन डे करिअर। रोहित रेड बॉल क्रिकेटमध्ये ग्रेटेस्ट प्लेअरच्या यादीत येत नसला तरी वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या 5 प्लेयर्समध्ये त्याचं नाव येतं। 2023च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये हरल्यानंतर रोहितच्या लीडरशिपमध्ये सलग 2 व्हाईट बॉल ICC ट्रॉफीज भारताने जिंकल्या। त्यानंतर काय झालं तर रोहितची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेला कॅप्टन वन डे मध्ये कॅप्टन नव्हता। 27वा वन डे वर्ल्ड कप तोंडावर असताना रोहित त्याची शेवटची वन डे खेळेल अशी बातमी आली, पण जी वन डे रोहितसाठी शेवटची समजली जात होती त्याच वन डे मध्ये रोहितने खणखणीत 100 लावला, पण तरीही त्याच्या करिअर बद्दल साशंकता आहेच। आता हा पिक्चर सुरू झाला। भारतीय क्रिकेटच्या पिक्चर मध्ये गॉगल घालून रगील लुक घेऊन गौतम गंभीर आला तेव्हा गंभीरची पहिल्यापासून भूमिका होती टीम मध्ये सुपरस्टार कल्चर नको। प्लेअर किती जुना आहे, किती मोठा आहे यावरून तो टीम मध्ये येणार नाही, तर त्याच्या परफॉर्मन्सवर येईल। आता कोहलीचा परफॉर्मन्स नव्हता असं म्हणायचं तर त्याने ऑस्ट्रेलियात 100 लावला होता। रोहितचा परफॉर्मन्स नव्हता असं म्हणायचं तर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली। तरी फॉर्मचा विषय म्हणलं तर जी लॉर्ड्स वन डे रोहितची शेवटची वन डे असेल अशा चर्चा झाल्या। त्या वन डे मध्ये भारताला विजयाच्या जवळ 2 प्लेअर घेऊन गेले, 2 सुपरस्टार्स रोहित आणि कोहली। ज्या दोघांच्या पलीकडे जायचा विचार गंभीर करतोय तेच दोघं टीमला वाचवतायत। गंभीरचा राजीनामा मागितला जातोय तो यामुळेच। गौतम गंभीरचा राजीनामा मागण्याचं दुसरं कारण म्हणजे गंभीरच्या काळातलं टीमचं रेकॉर्ड। टीम इंडियाने 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, एशिया कप जिंकला, मग 2026चा T20 वर्ल्ड कप सुद्धा जिंकला। प्रत्येक वेळी गौतम गंभीरचं कौतुक झालं। खतरनाक माइलस्टोन्स पार करणारी टीम गंभीरच्या कोचिंगमध्ये तुलनेनं सोप्या वाटणाऱ्या कित्येक सिरीजमध्ये गळपाटली। 27 वर्षांनी श्रीलंकेविरुद्ध वन डे सिरीजमध्ये पराभव झाला। 16 वर्षांनी भारत घरच्या ग्राउंडवर टेस्ट सिरीजमध्ये हारला। 10 वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये हारला। 25 वर्षांनी साऊथ आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला। आयर्लंडकडून पहिल्यांदा T20 सिरीज हारली। 12 वर्षांनी इंग्लंडकडून T20 सिरीज हारली। भरीसभर म्हणून इंग्लंडकडून वन डे सिरीज सुद्धा हारली। आता प्रत्येक कोचच्या काळात असे पराभव होत असतातच, पण गंभीरच्या काळात ते जास्त हायलाइट झाले कारण गंभीरने टीम त्याच्या हिशोबाने निवडली, गंभीरने सपोर्ट स्टाफ त्याच्या हिशोबाने निवडला। आता यात आणखी एका गोष्टीची भर पडली। प्रॉपर तगडी टीम घेऊन गंभीरच्या अंडर आयर्लंडकडून हरलेल्या टीमने VVS लक्ष्मणच्या कोचिंगमध्ये काही प्लेयर्स मिसिंग असतानाही झिम्बाब्वेला 3-0 ने हरवलं। जे गंभीरच्या राज्यात झालं नाही ते लक्ष्मणच्या राज्यात घडलं। तर म्हणाल तुम्ही लागले गंभीरच्या चुका काढायला, नुसतं कोणी पोस्टर दाखवलं म्हणून गंभीरचा टप्प पडत असतोय होय? तर यावेळी BCCI सुद्धा गंभीर आहे, पण इंटेंडेड। ऑगस्ट महिन्यात BCCI एक रिव्ह्यू मीटिंग घेणार आहे। त्यामध्ये आयर्लंड आणि इंग्लंड टूर मधल्या टीम इंडियाच्या परफॉर्मन्सची असेसमेंट केली जाईल। BCCIचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनीच ही माहिती क्रिकबजशी बोलताना दिली। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ मधल्या काही जणांबद्दल कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात। भारताचा असिस्टंट कोच रायन टेन डॉयस्टेटने 2 वर्षांचं इनिशियल कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करू नये अशी मागणी BCCI कडे आधीच केली होती, अशा बातम्या आल्या होत्या। त्यामुळे रायनला रिप्लेस करण्याचा निर्णय होऊ शकतो। सोबतच
फिल्डिंग कोच टी दिलीप बद्दलही निर्णय होऊ शकतो. या युके टूरमध्ये भारताची फिल्डिंग आणि कॅचिंग या गोष्टी बऱ्याच चर्चेत राहिल्या. त्यामुळे वर्ल्ड कपला डोळ्यांसमोर ठेवून कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. डेथ ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सने खोऱ्याने दिलेले रन्स, टॉप ऑर्डरचा गंडेश कार्यक्रम, मिडल ऑर्डरने खाल्लेली कच यामुळे बॉलिंग आणि बॅटिंग कोचचा सुद्धा गच्छंती होण्यात नंबर लागू शकतो. बोलता बोलता आठवलं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जात होता तेव्हा NTA 40 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं गेलं. बोलता बोलता आठवलं, क्रिकेटशी संबंध नाही. पण समजा गंभीरच्या स्टाफ मधले मेंबर्स हटवले तर विषय गंभीरसाठी सोपा राहील का? तर उत्तर आहे नाही. गंभीर भारतीय टीमचा हेड कोच झाला तेव्हाचं वातावरण आठवून बघा. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकलेला, गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचा हेड कोच म्हणून IPL जिंकलेली. जी मेंटॅलिटी अगदी पीकवर होती. त्यावेळेस BCCIने गंभीरला एकदम फ्री हँड दिला. त्याला हवा तो कोचिंग स्टाफ निवडता आला. मोठ्या गॅप नंतर टीम इंडियामध्ये फॉरेन कोचेस आले. रायन टेन डॉयस्चेट, मॉर्ने मॉर्कल, अभिषेक नायर यांनी गंभीर सोबत KKR मध्ये काम केलं होतं. तीच टीम इकडे आली. मग जेव्हा खराब परफॉर्मन्सचं खापर फुटायचं होतं तेव्हा ते अभिषेक नायरवर फुटलं आणि सपोर्ट स्टाफमधून त्याला कल्टी मिळाली. त्यामुळे जर गंभीरने आणलेली माणसं जायला लागली तर गंभीरवर टांगती तलवार येणारच. पण ही तलवार टांगतीच राहील याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. कारण शेट्टो गौतम गंभीर आहे आणि निर्णय घेणारी BCCI. एक वेळ टीम स्टेबल नसली, टीममध्ये भरमसाठ बदल होत असले तरी BCCI डिसिजन मेकर्सच्या बाबतीत निवांत असते. त्यांच्या प्रोसेसवर BCCIचा पूर्ण विश्वास असतो. अगदीच मोठं लपडं होत नाही, मोठा राडा होत नाही तोवर BCCI या प्रोसेसला धक्का लावण्याची शक्यता कमी आहे. त्यात गंभीरच्या मागची अदृश्य शक्ती सुद्धा साधी नाही. त्यामुळे सलमान भाईच्या स्टाईलमध्ये गौतम इट्स डन ब्रो असं कुणी म्हणलं तरी हर भाई का एक भाई होता है. त्यामुळे पोस्टर्स केले असतील तर तुमच्याकडेच ठेवा. गंभीरची खुर्ची पक्की आहे आणि गंभीरच्या डोक्यात असलेली गणितं एक्झिक्यूट झालीच तर भारताची ट्रॉफी. फक्त ती गणित आणि एक्झिक्युशन यांच्यातलं अंतर तेवढं मोठं आहे.